AMH लेव्हल रिपोर्टमध्ये कमी दिसायला लागतो। त्यामुळे स्त्रीबीजांची संख्या असून देखील AMH लेव्हल कमी दिसते व गर्भधारणा राहत नाही। आयुर्वेदाच्या मदतीने काही काळातच स्त्रीबीज व गर्भाशय हे परत टवटवीत होतात व त्या स्त्रीला यशस्वीरित्या नैसर्गिक गर्भधारणा राहते। आज आपण लो AMH लेव्हल आणि इन्फर्टिलिटीच्या संदर्भात सगळे गैरसमज दूर करणार आहोत। कारण लो AMH म्हटलं की त्या स्त्रीला असं वाटतं की आपण कधीच स्वतःच्या बाळाला जन्म देऊ शकणार नाही, पण हा एक मोठा गैरसमज आहे। प्रत्येक वेळी लो AMH म्हणजे कमी स्त्रीबीज असं समजणं चुकीचं आहे। 100तून फक्त 5 केसेसमध्ये लो AMH असताना स्त्रीबीजांची संख्या खरोखर घटलेली असते। उरलेले 95 केसेस उगाचच निराश होतात व डोनर एगचा मार्ग निवडतात। ओव्हरीजमध्ये स्त्रीबीज जेव्हा वाढत असतात त्यावेळी हा हार्मोन तेथील ग्रॅन्युलोसा सेलमधून रिलीज केला जातो। म्हणूनच हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की AMH लेव्हल ही स्त्रीबीजांची संख्या नाही, तर ग्रोथ रेट म्हणजेच वाढीचा दर दर्शवतात। स्त्रीबीज ज्यांना फॉलिकल देखील म्हटले जाते, ते जितके व्यवस्थित डेव्हलप होतात तितका व्यवस्थित AMH हार्मोन रिलीज केला जातो। PCOD सारख्या आजारात एग्सची ग्रोथ अपेक्षेपेक्षा जास्त होत असते, ज्यामुळे ओव्हरीजला सूज येऊन त्या ठिकाणी PCOD मध्ये AMH हा गरजेपेक्षा जास्त वाढू लागतो। लो AMHच्या केसेसमध्ये त्याच्या नेमके ऑपोजिट घडते। आजकालच्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे वात व पित्त दोष हा डिस्टर्ब होतो, बिघडतो व शरीराची एजिंग फास्ट व्हायला लागते। स्त्रीबीजांना पोषण देणारा रसधातू जो मुळात अतिशय स्निग्ध गुणाचा असतो, तो हळूहळू कोरडा व्हायला लागतो। परिणामी स्त्रीबीजांचे पोषण कमी व्हायला लागते, त्यांची वाढ होत नाही, AMH हार्मोन रिलीजच होत नाही व AMH लेव्हल रिपोर्टमध्ये कमी दिसायला लागतो। त्यामुळे स्त्रीबीजांची संख्या असून देखील AMH लेव्हल कमी दिसते व गर्भधारणा राहत नाही। आयुर्वेदाच्या मदतीने योग्य निदान करून आणि शरीरातील बिघडलेले दोष बाहेर काढून बस्ती पंचकर्म व शमन चिकित्सेने वाताचा कोरडेपणा कमी केला जातो। त्यामुळे पाऊस पडल्यावर ज्याप्रमाणे तडे गेलेली जमीन सुपीक होते, त्याचप्रमाणे कोरडे झालेले रसधातू व गर्भाशय पुन्हा पूर्ववत होते व हळूहळू अंड्यांची पोषण प्रक्रिया परत चालू केली जाते। काही काळातच स्त्रीबीज व गर्भाशय हे परत टवटवीत होतात व त्या स्त्रीला यशस्वीरित्या नैसर्गिक गर्भधारणा राहते।